मंठा तालुक्यातील वायाळपांगरी येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा असून तिथे 1 ते 7 वर्ग आहेत। तसेच परिसरातील शाळेसाठी हे केंद्र असून शाळेत वर्ग खोल्या 7 आहेत। एका खोलीत भंगार वस्तू तर दुसरी खोली पावसाळी दिवसामुळे अस्वच्छ असल्यामुळे बंद आहे। तर तिसरी खोली संगणक कक्ष, चौथी खोली पूर्वतांडा पांगरी शाळेसाठी, पाचवी खोली अंगणवाडीसाठी, त्यामध्ये एक कार्यालय, बाकीचे सर्व मुले एकत्र अशाने कसा शिक्षणाचा दर्जा उंचावेल। शिक्षणाच्या बालकाचा शिक्षणाचा हक्क या कायद्यानुसार किमान एका वर्गाला एक शिक्षक असावा व प्रशासकीय कामे तसेच नियंत्रण व केंद्र असल्याकारणाने यासाठी एक मुख्याध्यापक पद कायमस्वरूपी असायला हवे, परंतु तेथील मुख्याध्यापक पद हे तात्पुरत्या स्वरूपावर आहे। याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिक घटकावर होत आहे। यामुळे प्रशासकीय कामे खोळंबंद तर आहेतच, परंतु मुख्याध्यापक हे दररोज उपलब्ध नसल्यामुळे पालकांना कामासाठी हेलपाटे मारावी लागत आहेत व येथील शिक्षकांना शैक्षणिक का सोडून मुख्याध्यापकांची कामे पाहावी लागतात। त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे। याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण विभाग आहे। येत्या काही दिवसामध्ये हे पद कायमस्वरूपी भरण्याची मागणी केली आहे। भरले नाही तर पालकांनी उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा नेत्रा न्यूज 24।